नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील गट क प्रवर्गातील 1730 आणि गट ड मधील 5100 पदांवर कंत्राटी भरती होणार आहे. गट क मध्ये लघुलेखन, वाहक, चालक, शस्त्रक्रिया सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, तसेच प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुलेखक आणि कुशल तांत्रिक पदांचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि ही जी भरती आहे ही आता कंत्राटी घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे, ती जाहीर देखील झाली आहे. तर शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात असा सवाल आता सर्व जनसामान्यांमध्ये उपस्थित होतो आहे. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर 2023 मध्ये घेतला असला तरी शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही. शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क व गट ड संवर्गातील मंजूर 6830 पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता आता दिली आहे. मनुष्यबळ पुरवठ्यामुळे कंपन्यांसाठी विभाग स्तरावर निविदा प्रक्रियाही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे गट क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्याचा समावेश आता राज्य सरकारने घेतला आहे. कामगार विभागाच्या 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व राजकीय निमशासकीय संस्था महामंडळा आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यानुसार 9 संस्थांची नियुक्ती, मात्र हा निर्णय जो होता केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागांपुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळे वाढवल्याने विद्यार्थी संकटात आणि राजकीय नेत्यांकडून जे काही विरोधक होते त्यांच्याकडून याच्यावर विरोध झाला होता. आणि त्यानंतर ही भरती रद्द करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेतला. 31 ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द करण्याचा शासन निर्णय जाहीर देखील झाला. मात्र केवळ त्या 9 संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती ही सुरूच आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आता एवढी मोठी भरती 6100च्या वर जी भरती ती कंत्राटी भरती पद्धतीने आणि विशेष म्हणजे गट क विभागातील पदे ही कंत्राटी पद्धतीने भरतील तर मग कसल्या पद्धतीचा कामाचा दर्जा असणारे हे नेमकं कळून सरकारला घ्यावं लागणार आहे. आणि याच्यावर जे काही विद्यार्थी एवढा अभ्यास करत आहेत त्यांच्यावर खूप मोठं नुकसान आता ओढवणार आहे. परत याच्यावर काहीतरी मोठा निर्णय किंवा जनसामान्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून खूप काही मोठी आंदोलने देखील होऊ शकतात. बट आता बघण्यासारखे आहे की पुढे काय होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.